तर राहुल सोलापूरकरांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या विधानांवरून राजकीय नेत्यांनी जोरदार हल्लाबोल केला. पाहूया. काय गरज यांना शिवाजी महाराजांबद्दल बोलायची, बाबासाहेबांबद्दल बोलायची आणि उगाच समाजामध्ये विष कालवायची. सोलापूरकर, तुम्ही जिथे असाल तुम्ही बाबासाहेबांना अरे तुरे म्हणताय की अरे आम्ही म्हणू तो आमचा बाप आहे. बाप तू म्हणशील का माझा बाप आहे हा? अरे तुला एवढं बोलण्याचं स्वातंत्र्य त्या बाबासाहेबांनी दिलं. गप आपले शब्द मागे घे. शिवाजी महाराजांबद्दलचे मी मागे घे आणि यांच्याबद्दलही मागे घे. नाहीतर कोणी नाही मारलं तरी चालेल, पण मी तुला जोडणार, मी तुला मारणार. शिवरायांच्या चरणी किंवा बाबासाहेबांच्या चरणी जोपर्यंत तो नतमस्तक होत नाही, इतकंच काय, नाक घासून दोन्ही महापुरुषांच्या जोड्यांवर जोपर्यंत तो माफीनामा त्याचा देत नाही तोपर्यंत त्याला माफ करायचं नाही. तो जिथे दिसेल त्या ठिकाणी मी त्याचं थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही, हे या निमित्तानं सांगतो. आणि सोलापूरकरची जो जीभ छाटेल त्याला सुद्धा 1 लाख रुपयाचं रोख बक्षीस मी या निमित्तानं जाहीर करतो. कुणाच्या जीवावर एवढी मस्ती करतोय? तो भाजपाच्या जीवावर करतोय. मला महाराष्ट्रातल्या युवकांना सांगायचं आहे, ज्या छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी ह्याने अपशब्द वापरून जातीय तेढ निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून त्यानं वाक्य उपचारलंय, अशा राहुल सोलापूरकरांची मस्ती जिरवण्यासाठी त्याला दिसेल तिथं तुडवा, त्याला पायातल्या चप्पलीनं त्याचं तोंड फोडा, त्याचं तोंड रंगवा. जी पण कुणी त्याला पायातली चप्पल काढून मारील अशा माझ्याकडून अशा व्यक्तीला 1 लाखाचं आज बक्षीस जाहीर करतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.